मित्रांनो, तुम्हाला जगातील पहिल्या क्रमांकाची सहकारी संस्था कोणती आहे हे माहिती आहे का? माहिती नसेल तर मी सांगतो, पण त्याच्या आधी मी तुम्हाला दोन क्लू देतो, जेणेकरून तुम्हाला ती ओळखता येईल. मित्रांनो, या सहकारी संस्थेचं ब्रीदवाक्य किंवा त्यांची जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये द टेस्ट ऑफ इंडिया म्हणून या सहकारी संस्थेला ओळखलं जातं, किंवा त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून जे उत्पादन आहे त्याला द टेस्ट ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. दुसरा क्लू आहे, ही जी सहकारी संस्था आहे तिचे जे प्रोडक्ट आहे, त्यांची जी ओळख आहे, त्यांनी काही दशकांपूर्वीच्या सुरभी या हिंदी मालिकेला प्रायोजित केलं होतं. आता तुम्हाला थोडंसं मागचं काही माहिती असेल दूरदर्शनवरील मालिकांबद्दल, तर तुम्ही एका सेकंदात ओळखू शकाल की मी कोणाबद्दल बोलतोय. तर मी बोलतोय अमूल, आनंद मिल्क युनियन लिमिटेड. ह्याची जी आद्याक्षरं आहेत, संक्षिप्त त्याचं रूप आहे ते अमूल म्हणून आहे. आनंद मिल्क युनियन लिमिटेड, AMUL म्हणजे अमूल. अमूलने 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा नुकताच पार केलेला आहे. म्हणजे वार्षिक उत्पादनाची किंमत किंवा वार्षिक उलाढालीची किंमत ही 1 लाख कोटी रुपये इतकी अमूलने यावर्षी पार केलेली आहे. आणि त्यांचं अमूल ब्रँडचं विपणन कोण करतं? दी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन. तर यांनी सांगितलं आहे की गेल्या वर्षीच्या उलाढालीच्या तुलनेत यावर्षी आमची उलाढाल 11.4% वाढली आणि त्यामुळे ती 73,450 कोटी रुपयांवर पोहोचलेली आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत, पण त्याच्या आधी अमूलचा पसारा आणि अमूलची जी उलाढाल आहे त्याबद्दल मी तुम्हाला संख्याशास्त्रीय माहिती देतो. संख्याशास्त्रीय माहिती देण्याचा किंवा स्टॅटिस्टिकल डिटेल्स देण्याचा उद्देश एवढाच असतो की जेणेकरून तुम्हाला हे सगळी व्याप्ती, हे प्रकरण अत्यंत कमी वेळेत कमी शब्दात लक्षात येईल. आता अमूलची उलाढाल 1 लाख कोटी रुपयांची आहे. अमूलचे दूध उत्पादक सदस्य किती आहेत? 36 लाख. दैनंदिन दूध संकलन म्हणजे गोळा होणाऱ्या दुधाचे परिमाण, किती लिटर दूध जमा होतं? 31 दशलक्ष लिटर. म्हणजे 31 गुणिले 10 म्हणजे 310 लक्ष लिटर एवढं दूध गोळा केलं जातं अमूलमार्फत. आता ह्यांचं वार्षिक वितरण म्हणजे दुधाचे जे पदार्थ हे लोक निर्माण करतात, उत्पादित करतात, त्याचं विक्री किती होती माहिती आहे तुम्हाला? 24 अब्ज. म्हणजे 1 अब्ज म्हणजे 100 कोटी. 24 गुणिले 100, 2400 कोटी पॅकबंद उत्पादने विकली जातात. उत्पादनांची संख्या किती आहे? किती प्रकारचे प्रोडक्ट अमूल तयार करतं? तर 1200हून अधिक. आणि ह्या सगळ्या कर्तृत्वामुळे अमूलने आपला जागतिक पटलावर प्रथम क्रमांकाची सहकारी संस्था म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. आणि ही आपल्या देशासाठी अत्यंत अभिमानाची अशी बाब आहे. आणि हे कशाच्या जोरावर शक्य झालं? तर सहकाराचा भक्कम पाया, त्याच्यानंतर निर्भळ पारदर्शी संस्कृती, कुठल्याही प्रकारचं लपवणे छपवणे किंवा काही गैरकारभार करणे असं बिलकुल नाही. भक्कम सहकाराचा पाया, निर्भळ पारदर्शी संस्कृती, अद्भुत संघटन. म्हणजे गाईच्या धारा काढण्यापासून दूध साठवून ठेवणे, दुधाची वाहतूक करणे, दूध गोळा करणे, ते टँकरमध्ये भरणे, स्वच्छता, निर्मळता, टापटीप, वेळेवर प्रवास करून ते दूध संकलन केंद्रामध्ये घेऊन जाऊन पुढील प्रक्रियेसाठी देणे, हे अद्भुत संघटन आहे.
उत्तम व्यवस्थापन, किती लाख लिटर दूध आलं, दुधामध्ये फॅट्स किती आहे, कुठल्या प्रदेशातून आलं, गाईचं, म्हशीचं, त्याच्यानंतर त्याचं पाश्चरायझेशन प्रक्रिया, क्रीम काढणे, त्याच्यानंतर विविध उत्पादने तयार करणे, महिलांना रोजगार देणे, हिशोब व्यवस्थित ठेवणे, स्वच्छता, टापटीप, ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे उत्तम व्यवस्थापन. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे तिथे त्यांनी. त्याच्यानंतर उत्पादकता, प्रोडक्शन किती होईल, त्या प्रोडक्शनमधून काय काय तयार करायचं, प्रक्रिया करून दुधाचे कुठले उत्पादनं घ्यायची, विक्री, सेवा, हे सगळं त्यांचं अद्भुत, शिकण्यासारखं, अनुकरणीय असं आहे. यात त्यांनी राजकारण, समाजकारणाचा कुठेही शिरकाव होऊ दिलेला नाही. हे सगळं त्यांनी गुणवत्ता, विश्वास या बळावर तयार केलं आहे आणि गेले 8 दशकं ते हे अशा पद्धतीचं काम करत आहे. अशा पद्धतीचं काम केल्यानंतरच हे एवढं वटवृक्षासम पसारा, व्यापकता निर्माण झालेली आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की दी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने हा जो किताब मिळवलेला आहे की जगातील सर्वात मोठा सहकारी डेअरी उद्योग, ते कसं शक्य झालं, तर इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सच्या वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटरने नोव्हेंबर 2025मध्ये पहिल्या क्रमांकाची सहकारी संस्था म्हणून अमूलचा गौरव केला होता. त्यामुळे अमूलला हा अभिमानाचा असा किताब आज मिरवता येतोय आणि त्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताची सुद्धा मान अभिमानाने उंचावलेली आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत आहे गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील लोकांचे श्रम, गुजरातमधील डेअरीचा व्यवसाय किंवा गाई, गुरं, म्हशी पाळणे, त्यांच्या धारा काढणे, त्यांच्या आरोग्याकडं, चाऱ्याकडे, पाणी, स्वच्छता, टापटीप ह्याच्याकडे लक्ष देणे आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त सकस असं दूध उत्पादन मिळवणे. अमूल ही भारतातील सर्वात मोठी FMCG म्हणजे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स उद्योग आहे. आणि अमूलने केवळ भारतातच आपलं व्यापक जाळं पसरवलंय असं नाही, तर अमेरिकेने युरोपियन युनियनसह 50हून अधिक देशात व्यवसायाचा विस्तार केलेला आहे. अमूलने अमेरिकेपाठोपाठ स्पेन आणि मी सांगितलं आत्ता की युरोपियन युनियनमध्ये आपली उत्पादने दाखल करून उद्योग विस्तार केलेला आहे. तिथले भारतीय तर म्हणजे आपण सगळे भारतीय तर अमूलचे दिवाने आहोतच. परदेशातील भारतीयसुद्धा अमूललाच प्राधान्य देतात. तथापि अमूलने भारतीय लोकसंख्येव्यतिरिक्त युरोपातील स्थानिक लोकांना सुद्धा लक्ष केलेलं आहे की त्यांच्यापुढे दुधाचे हे पदार्थ पोहोचतील आणि तेथील लोकांना, अमेरिकेतील, युरोपातील लोकांना भारतीय दुधाच्या पदार्थांची गोडी लागेल. एकदा त्यांनी चव चाखली की ते सुद्धा वारंवार अमूलच्या ह्या उत्पादनांची मागणी करतील. आता मी तुम्हाला सांगितलं की यांचे 24 अब्ज पॅकबंद उत्पादने वर्षाला खपतात, विकली जातात. त्याच्यामध्ये काय असतं तर दूध असतं, चीज असतं, तूप असतं, आईस्क्रीम असतं, ताक असतं, दही असतं, चॉकलेट असतात, असे विविध त्यांचे पदार्थ आहेत. आणि ह्या सगळ्यांनी मिळून अमूलला एक ब्रँड म्हणून स्थापित केलेलं आहे. आपण सुद्धा अमूलची विविध उत्पादने चाखलेली आहेत, पाहिलेली आहेत आणि द टेस्ट ऑफ इंडिया म्हणून अमूलला का गौरवलं जातं ह्याचा आपण अभ्यास करायला हवा. मी थोडक्यात तुम्हाला याबद्दल सांगितलेलं आहे. तुम्हीसुद्धा या विषयावर काही पुस्तकं असतील, लेख असतील तर जरूर वाचा, काही व्हिडिओ असतील गुगलवर तर जरूर पहा. परंतु अमूलने एक जागतिक बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण करायला सुरुवात केलेली आहे आणि एक ब्रँड म्हणून अमूल विकसित झालेला आहे. गाई, म्हशी, दूध या माध्यमातून सर्वसाधारण गवळी काय करू शकतो, काय उलाढाल करू शकतो, काय बदल घडून आणू शकतो, हे अमूलचं प्रतिकात्मक असं उदाहरण आहे जे सगळ्यांनी अभ्यासावं असं आहे. अमूल
गुजरातमध्ये का घडू शकले नाही, महाराष्ट्रात हे का होऊ शकलं नाही? कारण महाराष्ट्राने सहकाराचा स्वाहाकार केला. सहकारामध्ये राजकारण शिजवलं आणि शिरलं ते राजकारण तिथे आणि संपूर्ण सहकाराचा विचका झाला. सहकार, त्याच्यात स्वाहाकार, त्याच्यात राजकारण आणि त्याच्यात खोटं समाजकारण, याने सहकारातून स्वाहाकार, सहकारातून राजकीय पदं आणि राजकीय पदांच्या मार्फत प्रचंड भ्रष्टाचार, अशा पद्धतीचं महाराष्ट्राने सहकाराचं वाटोळं केलं असं म्हणायला काही हरकत नाही. खोटं दूध, बनावट दूध, भेसळीचं दूध, कृत्रिम दूध, ही सगळी संज्ञा, या व्याख्या या महाराष्ट्राने दिलेल्या आहेत. दुधाची भुकटी, त्याच्यात पाणी मिसळायचं, युरिया टाकायचा, रसायनं टाकायची, फेस आणायचा आणि कृत्रिम दूध तयार करायचं. दुधामध्ये प्रचंड पाणी टाकून असे भरलेले टँकर रात्री मुंबईला पाठवायचे. असा भयानक दुधातील पाणी आणि भेसळीचा, अक्षरशः अस्वच्छ, राजकारणी परिपूर काळा धंदा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांनी घडून आणलेला होता आणि त्याच्यामधून दुधाच्या या भ्रष्टाचारी कृत्रिम भेसळीच्या दुधातून कित्येक लोकांना आरोग्याचा त्रास झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राने सहकाराचं वाटोळं केलं, त्यामुळे अमूल महाराष्ट्रात कधी काळी उभा राहील अशी शक्यता नाही. महाराष्ट्राने त्यांचे ब्रँड निर्माण केले, ज्याने त्याने दुधाचा धंदा आपल्या अखत्यारीत आणून आपापले दुधाचे ब्रँड तयार करायचे उद्योग केले. मी कुणाचं नाव इथं घेणार नाही, परंतु त्यांचे दुधाचे व्यवसाय स्वच्छता, सचोटी, गुणवत्ता या बळावर निश्चितच पुढे चालू आहेत आणि ते जर चांगलं काम करत असतील तर त्यांना शुभेच्छा द्यायला काही हरकत नाही. अशा लोकांनी दूध क्षेत्रात चांगलं नाव कमवावं, लोकांच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण ज्यांनी सहकाराचं वाटोळं केलं त्यांना जनता कधीही माफ करणार नाही. त्यामुळे अमूल आता महाराष्ट्रात पदार्पण केलेला आहे आणि तो आपले पाय आणि पाळेमुळे घट्ट रोवण्याच्या टप्प्यावर पुढे चाललेला आहे. त्यामुळे अमूलमुळे दूध उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांचं भलं होत असेल तर त्यांच्या वाटेत आडवे येण्याची गरज नाही. आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे, शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे, एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ फेसबुकवर सुद्धा रील म्हणून येत असतात, तिथेही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला भेट द्या. माझ्या चॅनलवरील 600वर व्हिडिओ आहेत, ते तुम्ही जरूर पहा. माझा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. माझे रील, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. अनवट वाट असं नाव मी दिलेलं आहे. या वाटेवरचे वाटसरू व्हा, वारकरी व्हा. चांगल्या विषयांवर ऐकायला, पाहायला, समजून घ्यायला मिळेल. असे विषय ज्याला कोणी हात घालत नाही, जे दुर्लक्षित असतात, जे वृत्तपत्रात छापले जातात, बातम्यांमधून सांगितले जातात आणि ते आपल्या कानाच्या मागे जाऊन कुठेतरी लुप्त होतात. परंतु असे विषय मी शोधून आणतो, तुमच्या पुढे मांडतो. त्यामुळे तुम्ही तुमचे अभिप्राय, तुमचं म्हणणं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला मला विसरू नका. आणि मला या नोटवर तुमच्या सगळ्यांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.